हा व्हिडिओ आले उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम, जय किसान जय जवान. नेहमीच आपण नवीन माहिती घेऊन येत असतो. तर आज आपण निमेटोड कंट्रोल कसा करायचा ही माहिती आपण घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, हा विषय खूप महत्त्वाचा आहे, पण यामध्ये काही स्टेप आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. तर त्या कोणत्या स्टेप आहे, त्या स्टेपमध्ये निमेटोडचा प्रसार कसा होतो ते आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर पिकावर येणारे निमेटोड कोणते ते आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर निमेटोडचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करायचे ते आपण समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पिकावर येणारे निमेटोड कोणते ते समजून घेऊ. तर पिकावर मित्रांनो 4 प्रकारचे प्रामुख्याने निमेटोड येतात. त्यामध्ये सिस्ट निमेटोड, त्यानंतर दुसरा निमेटोड आहे रूट बॉइडिंग निमेटोड, तिसरा निमेटोड आहे रेनिफॉर्म निमेटोड आणि चौथा निमेटोड आहे रूट नॉट निमेटोड. तर मित्रांनो, रूट नॉट निमेटोड हा काय आहे? तर रूट नॉट निमेटोड हा मुळांवर गाठी तयार करणारे निमेटोड आहे. याचा प्रादुर्भाव सहज कळेल, कारण मुळांवर गाठी आलेल्या असतील व रोप किंवा आले याचा शेंडा सुकत असेल किंवा तुम्हाला त्याचा शेंडा ह्या व्हिडिओमध्ये जसा दाखवला आहे त्याप्रमाणे सुकलेला दिसत असेल, तर आपण समजून चालायचं की हा प्रादुर्भाव रूट नॉट निमेटोडचा आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे रूट नॉट निमेटोड जर असेल तर पिकांचे शेंडे असे सुकतात. तर ते कुठलंही पीक असो मित्रांनो, तर शेंडा सुकलं की समजायचं आपण की हा रूट नॉट निमेटोड आहे. तर मग आपण याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन म्हणजे ड्रीपद्वारे चांगल्या प्रकारचे जैविक निमेटोड नाशक आपण देत असतो. तर त्यामध्ये सिस्ट निमेटोड काय आहे? तर सिस्ट निमेटोड याचा प्रादुर्भाव मुळांवर दिसतो, मुळांवर गाठी दिसत नाही. याचा प्रादुर्भाव कोणत्या पिकावर होतो? तर ते सोयाबीन, बटाटा, वांगे, मिरची, ढोबळी मिरची याच्यावर त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्यानंतर रूट बॉइडिंग निमेटोड झाडांच्या मुळामध्ये बीड तयार करून राहतात. याचा प्रादुर्भाव केळी, संत्रा, आले पीक या पिकामध्ये आपल्याला सहजासहजी दिसून येतो. त्याच्यानंतर रेनिफॉर्म जो निमेटोड आहे मित्रांनो, या निमेटोडला जर आपण मायक्रोस्कोपमध्ये जर पाहिलं किंवा बारकाईनं जर लक्ष केलं तर आपल्याला याच्या मादीचा आकार आपल्या किडनी स्टोनसारखा दिसून येतो. मग यावरून आपण ओळखू शकतो की हा रेनिफॉर्म निमेटोड आहे. तर हा कोणत्या पिकांना येतो मित्रांनो? तर चवळी, अननस, केळी, नारळ, काकडी आणि आपल्या आले पिकाला सुद्धा हा निमेटोड येतो. तर मित्रांनो, हे सर्व काही होत असताना आपण निमेटोड कंट्रोल करण्यासाठी काय केले पाहिजे? तर आपण निंबुळी आर्क 800 ml देऊ शकतो. त्यामध्ये सम्राट प्लसही देऊ शकतो. त्यानंतर आणखीन चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो आपण शलाका साखरही देऊ शकतो. त्यानंतर निविगेटही देऊ शकतो. त्यानंतर आपण यामध्ये अशा प्रकारचे निमकाराही देऊ शकतो. आणि पण हे कुठलेही आपल्याला प्रॉडक्ट देत असताना एक तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आपण हे प्रॉडक्ट दिले पाहिजे, कारण यापैकी कुठला निमेटोड कोणता मॉलिक्यूल लवकर कंट्रोल करतो ही आपल्याला त्याबद्दल माहिती असावी आणि आपण त्या पद्धतीनेच तो मॉलिक्यूल घ्यावा. मग अशा प्रकारे पूर्ण निमेटोड साफ झाल्यानंतर, निमेटोडचा प्रादुर्भाव 100% आटोक्यात आल्यानंतर आपल्याला झाडे टवटवीत आणि हिरवी झालेले दिसतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे ड्रीपद्वारे दिलेले ॲप्लिकेशनमुळे झाडे असे कुठल्याही प्रकारचे झाडे हिरवीगार होतात, चांगले दिसतात आणि आपलं उत्पन्न 100% वाढतं. जर याचा प्रादुर्भाव आपण थांबवू शकलो नाही तर आपले 70 ते 95% नुकसान हे निमेटोडमुळे होऊ शकते. तर मित्रांनो, या निमेटोडचा प्रसार कसा होतो? तर प्रसार होण्याची माध्यमं काय आहेत? खुरपं, लेझर, चप्पल, बूट याद्वारे मातीचे होणारे वहन किंवा पाण्याद्वारे इकडल्या शेतातली माती तिकडल्या शेतात पाणी वाहून जाणे याद्वारेही
या निमेटोडचा प्रादुर्भाव या शेतातून त्या शेतात आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. परंतु मित्रांनो, हे लक्षात असू द्या की हे व्हिडिओ शेतीवर आधारित आहे, म्हणून आपण नक्कीच या चॅनलला भेट देऊ आणि अशा प्रकारे आपल्याला माहिती सदैव मिळत राहील. व्हिडिओ मोठा होत आहे, त्यामुळे आपण थोडीशी शॉर्टकट माहिती या व्हिडिओमध्ये घेतली. आणि आपल्याला अशा काही अडचणी असतील किंवा निमेटोडच्या समस्या असतील तर मित्रांनो, नक्कीच आम्हाला संपर्क करा आणि निमेटोडपासून 100% मुक्ती मिळवा. जय हिंद, जय भारत, जय किसान.